नमस्कार मैत्रिणींनो, शिवण क्लासमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आपण आज ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत. त्यामुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला असा छानसा असा लूक येतो आणि आपली ब्लाऊज पण उठून दिसतं, त्याच्यावर साडी पण छान वाटते आणि तुम्हाला पण नक्कीच आवडेल ही डिझाईन. मी ह्या डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण तुम्हाला दाखवणार आहे. ते पण स्टेप बाय स्टेप हळूहळू सांगणार आहे. तुम्ही व्यवस्थित बघून घ्या आणि तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. आणि हा व्हिडिओ कुठून कुठून बघता ते तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये लिहित जा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. हे बघा, मी आता तुम्हाला माझ्या ब्लाऊजचं माप सांगते. हे बघा, मी पूर्ण शोल्डर टाकलेला आहे इथं. हे बघा, 6.5 घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण उंची, हे बघा, पूर्ण उंची 15 घेतलेली आहे मी. त्याच्यानंतर कटोरी आपली 9.5ची आहे, म्हणजे 36ची आहे. हे बघा, त्याच्यानंतर इथे 2 इंच मार्जिन सोडलेलं आहे आणि हा 1.5 इंचाचा गोलाकार देऊन घेतलेला आहे. तर हे बघा, गोलाकार देताना महत्त्वाची टिप्स म्हणजे आपण इथून गोलाकार द्यायचा आहे, कटोरीचं माप जिथून टाकलं आहे तिथून, आणि असा आपण इथं राऊंड शेप म्हणजे गोलाकार देणार आहोत. आणि त्याच्यानंतर आता मी डिझाईन सांगते. हे बघा, आपल्याला आपण पूर्ण शोल्डर टाकलेला आहे, त्याच्यावर मी गळा रुंदी 3 ठेवणार आहे. हे बघा, इथं 3 घेतलेला आहे. त्याच्यानंतर खाली पण मी 3च घेणार आहोत. हे बघा, 3 घेऊन हा पूर्ण चौकोन करून घ्यायचा आहे आपल्याला. हा चौकोन झाल्यानंतर याला इथे गोलाकार देणार आहोत. हे बघा, असा हा गोलाकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर इथे 1 इंच सोडणार आहोत आपण. आणि त्याच्यानंतर हे बघा, इकडनं खाली पण आपण 3 इंच याच्यासाठी सोडणार आहे, डिझाईनसाठी. हे बघा, 3 इंच इथं सोडायचं आहे. आणि त्याच्यानंतर इकडं आपण 3.5 घेतलेला आहे. 3.5 घेतल्यानंतर हे बघा, हे असं इकडे व्ही शेपमध्ये आपल्याला इथं हे जॉईन करायचं आहे. हे बघा, आपले हे काढून झालेलं आहे. तर आपण आता कटिंग करून घेणार आहोत. तर मी पहिले फक्त आपण याच्यावरच कटिंग करून घेणार आहोत, अस्तर कटिंग करून घेणार आहोत. हे बघा, हे बघा, हे असं पूर्ण आपलं व्यवस्थित अस्तरवर सरळ मी ठेवून घेतलेलं आहे. तर आता हे बघा, इथून सुरुवात करायची आहे शिवायला. या गळ्यापासून असं गोलाकारमध्ये इथं शिवून घ्यायचं आहे पूर्ण. हे बघा, इथं 5 इंच लाईन मारून घ्या तुम्ही नवीन असाल तर. हे बघा, या लाईनवरच असं व्यवस्थित टिप आली पाहिजे असं शिवायचं आहे आपल्याला. आणि मी इथे कट देऊन घेतलेला आहे, वेगवेगळे केलेले आहे दोन्ही पण. हे बघा, आता मी तुम्हाला टिप मारून दाखवते व्यवस्थित. हे बघा, हे असं पूर्ण गळ्यावर असं व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे. शिवून घेतल्यानंतर हे बघा, गळा आपण बरोबर व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. हे बघा, हे बघा, त्याच्यानंतर आपल्याला असं कट मारून घ्यायचे आहे. जिथं जिथं गोल आकार आलेला आहे तिथं व्यवस्थित मारून घ्यायचे आहे. जेवढे आपले ब्लाऊजची शिलाई मारलेली आहे कट, ती हे बघा, कट मारताना जे कैचीचं टोक थोडंसंच पुढे न्यायचं, शिलाई कट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. बऱ्याचशा वेळेस आपण पटकन करायला जातो तेव्हा ब्लाऊजला कट पण जाण्याची शक्यता असते. हे बघा, त्याच्यानंतर हे कोपऱ्यावर पण एक कट मारून घेणार आहोत आपण. आणि जिथं आपण गोलाकार दिला आहे ना तिथे कट मारत चालायचं पूर्ण डिझाईनला. हे बघा, मग आता हे असं पलटी मारून घ्यायचं आहे. आतमध्ये टाकणार आहोत आपण. हे बघा, व्यवस्थित करून घ्यायचं आहे असं. जिथं आपण पॉईंट काढलेले आहे तिथं स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने व्यवस्थित करून घ्यायचं. एकदम काळजी घ्यायची करताना. हे बघा, हळूच एकदम असं खूप पटकन घाईत नाही करायचं. हे बघा, असं व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने आपल्याला. आता पलटी मारल्यानंतर अस्तर दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपण. आणि त्याला दाबटीप देऊन घेणार आहोत आपण. हे बघा,
व्यवस्थित दाबटीप द्यायची आहे हळूपणे. हळूहळू दिली तरी चालेल कारण आपण नवीन आहोत शिवणार. तर हे बघा अशी व्यवस्थित हळू एकदम कडाला अशी दाबटीप आली पाहिजे, याची काळजी घ्यायची. अस्तर दिसणार नाही आपलं. दाबटीप देऊन झाल्यानंतर आपलं जे ब्लाऊज कडाने राहिलेलं असतं अस्तर जॉईन करून घेणार आहोत आपण. हे बघा हे इथून पूर्ण आपल्याला अस्तर असं जॉईंट करून घ्यायचं आहे आणि जे एक्स्ट्रा आपण आहे ते कटिंग करून घेणार आहोत. पूर्णपणे आपण अस्तर शिवून घेतलेलं आहे आता. हे बघा त्याच्यानंतर काय करायचं, जे एक्स्ट्रा कपडा आहे आपण अस्तर बरोबर मापाचा कापत असतो आणि ब्लाऊज पीस असतो तो थोडासा एक्स्ट्रा ठेवत असतो आपण. तर तो सगळा कट करून घ्यायचा आहे. हे बघा हे असं सगळं व्यवस्थित हे बघा जो एक्स्ट्रा आहे ना तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे पूर्ण ब्लाऊजचा. हे बघा इथून आपल्याला 4.5चा टक्स घ्यायचा आहे. हे बघा इकडनं गळ्याकडनं मोजायचं आहे. हा गळा आहे आपला पाठीमागचा. हे बघा इथनं आणि वरती पण आपल्याला 4 इंच घ्यायचा आहे आणि खाली अर्धा इंच घ्यायचा असतो. हे मेजर टक्सचं पाठीमागच्या टक्सचं प्रत्येक ब्लाऊजसाठी सारखंच आहे. प्रत्येक साईजच्या ब्लाऊजसाठी एवढाच टक्स लागत असतो. हे बघा आणि आपण आता हा टक्स दोन्ही बाजूनी शिवून घेणार आहोत. टक्स दिल्यानंतर आपण ही पट्टी जॉईन करणार आहोत हातशिलाईसाठी. म्हणजे आपली हातशिलाई येते वर खाली. मी तुम्हाला ती कशी जॉईन करायची दाखवते. हे बघा हे बघा मी पायपिंग पट्टी पण लावून घेतलेली आहे. सॉरी हातशिलाईची पट्टी लावून घेतलेली आहे मी. आता हे बघा मी लेस लावणार आहे त्याच्यामुळं अजून छान दिसते ही डिझाईन. हे बघा मी अशी लेस घेतलेली आहे, रेडीमेड लेस आहे ही. तर ती आपण अशी व्यवस्थित लावून घेणार आहोत इथे गळ्याला. त्याच्यानंतर ही अशी इथं पूर्ण मी लावून दाखवतो तुम्हाला. हे बघा हे बघा पूर्ण गळ्याला ही लेस लावून घेतलेली आहे मी. त्याच्यानंतर हे बघा मी इथं अर्धी कट करून घेतली होती इथे जिथं आपला पॉईंट होता तिथे. हे बघा त्याच्यानंतर आपण त्याला अशी लावणार आहोत इथे खाली. हे बघा अशी सरळमध्ये इथं पूर्ण लावून घेणार आहोत. हे बघा त्याच्यानंतर कमरच्या साईडने पण लेस लावून घेतलेली आहे आपण. डिझाईन कशी वाटली नक्कीच कमेंट करा. कुठून व्हिडिओ बघता ते पण सांगा. हे बघा पूर्ण लेस लावून घेतलेली आहे कमरेला पण गळ्याला पण. त्याच्यानंतर आपण परत दुसरी अजून एक टिप मारून घ्यायची असते पूर्ण याला. मी तुम्हाला टिप मारून दाखवते. हे बघा हे बघा आपलं फायनल लुक तयार झालेला आहे ब्लाऊजचा. इथे मी नॉट लावणार आहे अशी. आणि तुम्हाला डिझाईन कशी वाटली नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांना थँक्यू.